का शहर परिसर, अकोट परिसर इथे गारपिटीचा रडार हा जवळपास 25%च्याही पार जाण्याची शक्यता दाट आहे. कारण हे सुद्धा तसंच आहे. WDचे वाऱ्यापेक्षाही जास्त प्रमाणात जे वारे आहेत ते बंगालच्या उपसागरातनं सकाळपासून गारवा घेऊन आलेले वारे जे आहेत याचा प्रभाव आपण मराठवाड्यामध्ये दिवसभर पाहिलाय. तर याची कंडिशन देखील अकोला अमरावती जिल्ह्याला भोवणार आहे. त्यामुळे नंदुरबारचं देखील संकट किती प्रमाणात टळू शकतं हे देखील आपण बघूयात. जे मॉडेलच्या आधारित जे नंदुरबारचं संकट सांगितलं तर हे किती टक्के टाळणार आहे ते देखील पाहूयात. पण 27 तारखेचा विषय आपण सर्व जिल्ह्यांचा पूर्ण करूयात. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील कंडिशन आहे. गोंदिया जिल्हा मात्र थोडा कमी अधिक प्रमाणात आहे. नंदुरबार देखील 27 तारखेला कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे नंदुरबार आणि भंडाऱ्याची कंडिशन नॉर्मल आहे. नाशिकची कंडिशन 27 तारखेला नॉर्मल येईल. इकडे पूर्व साईडला हलका ते मध्यम पाऊस किंवा काही काही ठिकाणी फटकारी चांगलेही पडतील. पण अहिल्यादेवीनगर परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम हे जिल्हे चांगल्या पावसाच्या रडावरती आहे. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती. बुलढाणा 1 नंबरला आहे. बुलढाण्याचा जवळपास पॉईंट बुलढाणा, शेवगाव आणि अकोला, वाशिम हे पट्टे आहेत ते 1 नंबरच्या पॉईंटवरती येतात. इथे पाऊस मात्र भयंकर होऊ शकतो काही काही भागांमध्ये, सर्व दूर नाही आहे. तर आता हा विषय आपण बघूयात. दिनांक 28 तारखेचा विषय पूर्ण क्लिअर करून घेतो. 28 तारखेला दुसऱ्या दिवशी, 27 तारखेच्या दुसऱ्या दिवशी 28 तारखेला वातावरण हे पुन्हा मराठवाड्यासाठी पोषक ठरणार आहे. मराठवाड्यामध्ये पुन्हा रडार बनणार आहे. ह्या रडाराचा जो प्रादुर्भाव आहे तो WD2X मध्ये बनणार आहे. म्हणजे मल्टिपल होत चालणार आहे. कोणत्या कोणत्या भागात मल्टिपल होईल, कोणत्या कोणत्या भागांचा धाक ह्या 28 तारखेला कमी होईल. तर बघा, सांगली कोकण किनारपट्टी जो एरिया आहे इथे गारपिटीचा रडार जो आहे तो 28 तारखेला बनणार नाहीये. इथे यांना गुड न्यूज आहे. नाशिक क्षेत्राचा बी धाक 15% आपण मालेगाव साईड सांगितली होती आणि 5% हे नाशिक शहर परिसर, इकडे जो काही अहिल्यादेवीनगर परिसराचा भाग होता यांना 5%पेक्षा आंशिक कंडिशन ही कमी होती. त्यामुळे धाक बराचसा कमी. नंदुरबारचा देखील धाक बराचसा कमी आहे पण टक्केवारी सेम आहे. 15% ही मॉडेलनुसार व्यक्त होते. ठीक आहे. तर 28 तारखेचा पाऊस धाराशिवला देखील आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हा 28 तारखेचा पुन्हा पाऊस येतोय. बुलढाणा जिल्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा 27ला आहे पाऊस. दुसऱ्या दिवशी देखील पाऊस आहे. गारपिटीची भीती यांना 2 दिवस सारखी आहे. गारपीट फक्त एकच दिवस होईल कोणत्याही, पण गारपीटचा रडार हा मॉडेलनुसार व्यक्त होतोय. गाव मात्र गारपीटच्या रडारचं मॉडेल दाखवत नसतं आणि त्याची शाश्वती देखील नसते. तर दुसऱ्या दिवशीचा 28 तारखेचा म्हणजे शनिवारचा पाऊस देखील अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये होण्याची शक्यता आहे. मी पहिलेही सांगितले की अकोला, वाशिम आणि बुलढाणा हा 1 नंबरला आहे. राजकारण तडका न्यूज तुम्हालाही 2 मिनिटात मी रिपोर्ट देईल, थोडं दम धरा. अकोला, बुलढाणा, शेगाव पट्टा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशीचा देखील पाऊस आहे. आणि आता 28 तारखेला आपण सर्व जिल्ह्यांमध्ये काय कंडिशन आहे ते देखील बघूयात. नागपूरला भाग बदलत 25 ते 40% कॅपॅसिटीचा पाऊस. सावणे परिसर उत्तर भाग, कटोल परिसर उत्तर भाग, पूर्व भागात देखील आणि दक्षिण भागात देखील मध्यम स्वरूपाचा, तर उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. अकोला अमरावतीचं मात्र वाऱ्यामुळे नुकसान होईल कंडिशन अशी उद्याची आहे आणि परवाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोण्याही हालतमध्ये कमीत कमी उद्या तरी पाणी देऊ नका. ज्यांनी द्यायचे राहिले असतील त्यांना मी मागील 5-6 दिवसापासून सातत्यानं थांबवले की ह्या पाण्याने आणि त्या पाण्याने नुकसान होईल. बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना देखील थांबवलेलं आहे. त्यामुळे या देखील भागातल्या शेतकऱ्यांनी या काळामध्ये थांबलेलं बरं आहे. तर आता एका सुरळीतपणे आपण सर्व जिल्हे क्लिअर करूयात. 28 तारखेचा विषय हा 27 तारखेचा विषय तुम्ही समजून घेतलाय. 28 तारखेचा विषय धाराशिव पट्टा पाऊस आहे, मध्यम ते हलका. कोकण किनारपट्टीला धोका नाही, हलक्या ते बारीक सरी राहतील. नाशिकच्या सुद्धा जवळपास 60% भागांना मोठी भीती नाही, 30% भागामध्ये आहे. तो पूर्व, पश्चिम, दक्षिण या दोन्ही भाग येतोय. नंदुरबारला आणि शहाद्याला जेवढा धोका सांगितलाय तेवढा मोठा धोका नाहीये. मात्र जळगावपासून बुलढाण्यापर्यंत, बुलढाण्यापासून अकोल्यापर्यंत, वाशिमपर्यंत आणि अमरावतीपर्यंत मोठा धोका आहे. आणि त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. टक्केवारी मात्र 35% आहे. आणि बाकीच्या टक्केवारीनुसार जवळपास बाकीच्या उरलेल्या टक्केवारीमध्ये फक्त पत्रावून पाणी वगळेल याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे. मी गारपिटीचे सगळे प्रश्न घेणार आहे, थोडी काळजी करू नका. बुलढाण्यातल्या सर्व तालुक्यांना हा पाऊस मोठा होणार आहे. यामध्ये 25 ते 40% भाग हा सोडून दिला जाईल. फक्त पत्रावून ते पेंडवालता ह्या बाकीच्या सोडलेल्या भागामध्ये राहील. बाकीच्या भागांमध्ये 40 ते 45 भागांमध्ये बराचसा चांदणी मुंबईपर्यंत काही भागांमध्ये हा चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे विशेष करून नांदेडचा पूर्ण विषय क्लिअर करतो. नांदेडला वातावरण खूप बनेल पण धरसोड, जसं पावसाळ्यात धरसोड करते तसंच, कारण की रडार इथे असा आहे, हा एक स्थिर रडार बनणार नाहीये, हा पलटा रडार आहे. आणि जो स्थिर रडार जो आहे तो रडार बनलेला आहे अकोला, अमरावती, वाशिम या एरियामध्ये.
आता वळतोय तुमच्या कमेंटकडे, पण पुढे हे वातावरण किती दिवस आहे, गारपीटचं टेन्शन किती दिवस राहील, हा विषय पूर्ण केल्यानंतर तुमच्या कमेंट घेऊन टाकेल आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मी एक दिलासा देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता बघा, दिनांक 2 तारखेपासून राज्यामध्ये थंडीची थंडीची कमी झाली होती, ही थंडी पुन्हा पूर्ववत होणार आहे. त्यामुळे थंडीपासून मागील आठवड्यापासून जी थंडी कमी झाली, जवळपास 5-6 दिवसापासून ही कमी झालेली आहे. या थंडीची जी घट झाली होती ती घट पूर्ण भरून निघणार आहे. गहू उत्पादकांना, हरभरा उत्पादकांना एक 7-8 दिवस चांगल्या पद्धतीची थंडी राहणार आहे. त्यामुळे थंडीपासून थंडीच्या अभावी जे पिकं म्हणजे नुकसान झालं या 2-4 दिवसामध्ये, ते नुकसान भरून निघेल अशी प्रचंड प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा राहील. जवळपास 1 जानेवारीपासून ते 8 जानेवारीपर्यंत मधल्या काळामध्ये पावसाची भीती नाही आहे. पण पुन्हा जानेवारीच्या संक्रांतीच्या पिरियडला वातावरण पुन्हा हे घाण घालायला येत आहे. मी पहिलाही हा विषय पूर्ण केला होता की राज्यामध्ये संक्रांतीचा पिरियड आहे, 25 जानेवारीसुद्धा आहे, 14 फेब्रुवारीसुद्धा पुढच्या महिन्यातली सांगितलेली आहे. ह्याच्यात तुम्हाला तारखा सांगितल्या. जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी हा विषय मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, तुमच्या कमेंट कळवतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट ह्या मगापासून चालू आहेत. आहे रे सर, जय शिवराय. नाशिक मालेगाव बाजू पाऊस, गारपीट आहे का, कांदे लागवड चालू आहे? तर मित्रांनो, सगळ्यांचं हेच टेन्शन आहे गारपीटच्या संदर्भामध्ये. गारपीटच्या बाबतीत मालेगाव पट्टा भिवू नका. बारीक ज्वारी आणि एवढ्या पडल्या तर पडल्या, हरभऱ्यासारख्या पडल्या तर पडल्या, मोठी कंडिशन तुमच्याकडे नाही आहे. भीती जी आहे ती अकोला, अमरावती, वाशिम एरिया, बुलढाणा एरिया, जालन्याचा आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग याच्यामध्ये येतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये गारपीटची शक्यता आहे. बारीक हरभऱ्यावानी गारी पडतील, मोठी कंडिशन नाही आहे. पण मित्रांनो, ढगांना चॅलेंज करू शकत नाही. अल्ट्रा सिरीज तुमच्याही भागात येते. जवळपास 5 ते 10 एकरमध्ये मोठी कंडिशन आहे. त्या व्यतिरिक्त संबंध विदर्भाला घाबरायचं काम नाही. तुम्ही सुद्धा ह्या 2 दिवसामध्ये पाहू शकता. बीडमध्ये गारपीटचा रडार बनलेला नाही मित्रा. बीडच्या बाबतीत घाबरू नका. राजकारण न्यूज नावाचं चॅनल होतं तडका, तर घाबरू नका. निलंगा परिसरात मोठी कंडिशन नाही मित्रा. मध्यम ते हलका पाऊस होईल. धाराशिवला देखील उद्याच पाऊस येतोय. हनुमान गणपत सर, काळजी करू नका. सगळ्यांना लाईव्ह शेअर करून टाका. लाईव्हची ज्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांनी लाईव्ह शेअर करा. ज्यांना माहिती मिळाली त्यांनी देखील शेअर करा. पण लाईव्ह सगळ्यांना शेअर करत चला. अंबाजोगाई तालुक्यात उद्या पहाटच्या वेळेला दादा पाऊस सुरू होणार आहे. सांगली, कवटेमाळ देखील उद्या पहाटपासून हलक्या सरींना सुरुवात होईल. सांगलीचा पाऊस अस्थिर आहे. उत्तर भागात मात्र बरा राहील. आपल्याकडे भगवान पाचपुळे सर आहेत. अंबडला देखील पाऊस आहे. अंबडला देखील काही भागांमध्ये मोठा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. उद्यापासून पावसाचा सुरुवात होते. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी संध्याकाळी वेळेस पाऊस होईल. जांभोडी भागात जालना, शिवा वाडेकर सर आहेत. जांभोडी परिसरामध्ये ह्या वर्षी मात्र दुष्काळ जमा आहे. बघा, संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप चांगला झालाय, पण जांभोडी एक असं गाव आहे ते पाऊस बरोबर झाला नाहीये. ह्या भागामध्ये उद्याचा पाऊस पेंडवणी होण्याचे चान्सेस आहेत. 2 दिवस इकडे मध्यम ते हलका पाऊस होईल, तर काही ठिकाणी थोडी नुकसान करणारी देखील कंडिशन या भागामध्ये आहे. पुणे पश्चिम भागामध्ये उद्याच पाऊस येतोय मित्रा. मी नाव घेणार नाही, कमेंट डायरेक्टली वाचायला सुरुवात करतोय. तर भोकरदनला देखील उद्या पाऊस आहे. राजूर, गणपती एरिया, येवला देखील, नाशिकचा येवला भाग देखील उद्या सकाळी वातावरण सक्रिय होईल. पाऊस मात्र 27-28च्याच तारखेला रात्री असणार आहे. तर कमेंट घेण्यामध्ये खूप कमेंट वाढत आहेत, त्यामुळे कमेंटचं चक्रीवादळ आहे का? चक्रीवादळ नाही मित्रा, हे WDची कंडिशन आहे. राजपूत सर, परभणीला उद्या, हिंगोली, परभणी उद्याच पहाटपासून सुरुवात होते आहे. मधल्या काळामध्ये अधूनमधून पाऊस होत राहील. गारवा देखील याच्यामध्ये आहे आणि पाऊस 2 दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पडेल. फक्त जे मित्रांनो आहे, विदर्भालाच हे जे टेन्शन आहे. खानदेशला सुद्धा अर्ध्या भागात जास्त टेन्शन आहे. खानदेशचं टेन्शन जे आहे ते खाली विदर्भात सरकलं आहे. विदर्भाच्या सर्व तालुक्यांना धाक आहे, पण गारपीटचा जो रडार आहे तो मध्य विदर्भ भागामध्ये बनलेला आहे. अंतरवालीला उद्या पाऊस आहे. तुळजापूरला देखील मध्यम पाऊस सुरू होणार आहे. तर आणखी बदनापूरला देखील पाऊस आहे मित्रा. जालना जिल्हा सगळं म्हणल्यानंतर सगळा विषय आला मित्रा. भोकरदन वगैरे सगळे भाग आले. गारपीट आहे. सुनील कालेसर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये हा रडार बनेल. सरळ खामगाव साईडकडे जास्त प्रमाणात ह्याचा मॉडेलनुसार व्यक्त होते, पण तालुका बदलू शकतो. बुलढाणा, पाडळी परिसर देखील पावसाच्या रडारवरती आहे. सांगलीला गारपीटीची भीती नाही मित्रा. सांगलीला फक्त मध्यम पाऊस राहील. उत्तर भाग विशेष. वर्ध्यामध्ये देखील उद्याच पाऊस 27 तारखेला संध्याकाळपर्यंत सक्रिय होईल. सकाळपासून वातावरण हे बदलेल. जालना, भाटेपुरी एरियामध्ये देखील पावसाचं आगमन